बुद्धाला पुढे घेऊन गेला तर बाबासाहेब आपोआपच पुढे येतात. बुद्ध आणि बाबासाहेब या रुपयाच्या 2 बाजू आहेत असं मी म्हणत नाही, रुपयाच्या 5 बाजू आहेत. आणि प्रत्येक रुपयाला 5 बाजू असतात. कुठलेही नाणं हातामध्ये घेऊन बघा, तुमच्या असं लक्षात येईल की 2 बाजू नसतात, 5 बाजू असतात. आणि 5 बाजूचा विषय असेल तुमच्याकडे 1 रुपया तर काढा आणि मला सांगा 5 बाजू आहेत की 2 बाजू आहेत. नसेल आता रुपया तर घरी जाऊन बघा. मुद्दा असा की केतन पिंपळापूर मी काय टिपण काढलं होतं आणि नंतर आमचे मित्र वसंत शेंडे यांचा अचानक फोन आला आणि मग मला ते असं म्हणाले की असं काय करता येईल का तुम्हाला की सामाजिक सांस्कृतिक राजकीय वगैरे अशा प्रकारचं या निमित्ताने काय भाष्य करता येईल का. म्हटलं काय भाष्य करू आणि कोण ऐकणार. मगाशी प्रास्ताविक करतानाही असं म्हटलं गेलं की साहित्यिकांच्या मधलं साहित्यिकांनी मार्गदर्शन करावं. कुठल्या साहित्यिकांनी मार्गदर्शन करावं आणि कुणाला करावं. साहित्यिकांचे अड्डे इतके तयार झालेले आहेत की त्यांच्या अड्ड्याचे प्रश्न मिटवताना त्यांच्या नाकीनं आलेले इथले प्रश्न कसे काय मिटवणार. ते कधी कधी कौतुक वाटतं समाजाचं सुद्धा. कुणाला सांगताय तुम्ही अख्खा बाबासाहेब गेल्याबरोबर जे काही चित्र निर्माण झालं सुरुवातीच्या कालखंडापासून, दादासाहेब गायकवाड असतील, गवई असतील, खोब्रागड असतील, इथले कुंभारे असतील आणि आताचे नाव घ्यायची गरज आहे का तुम्हाला. आपण थोडस ज्याचा मी पुरस्कार देऊन तुम्ही मला सत्कार केला आणि केतनची माझी तशी म्हटलं तर एका अर्थाने साहित्यिक म्हणून जुनी मैत्री आहे. या समता सैनिक दलाशी माझी मैत्री आहे. चिमणकर असताना गांधी आंबेडकरचे प्रयोग मगाशी बोंगाडे सरांनी उल्लेख केला, ती गोष्ट खरीच आहे. भक्ती बरे त्या नाटकामध्ये काम करत होती. नाना पाटेकर तनमाधुरीमध्ये होते. किरवंतमध्ये डॉक्टर लागू आणि सुहास जोशी होते. आणि आता तुमच्या नागपूरचा एक महत्वाचा नट गिरीश ओक, हे सगळी माणसं माझ्या नाटकामध्ये काम करत होते. आणि खरं म्हणजे मी किती मोठ्या माझ्यापेक्षा ही माणसं मोठी आहेत की ज्यांनी कधी कधी असं म्हटलं जातं की तुला कसं जमतं. विचारतो बाबासाहेब जे सांगतोस पण खांदा दुसऱ्यांचा का वापरतोस. इथे आमचा मित्र नाटककार दिग्दर्शक वीरेंद्र गणीर बसलेला आहे. त्याच्या एकांकिका 100वा प्रयोग मुंबईमध्ये झाला. एवढी काही मदत करता आली तेवढी मी केली. माझं ते कर्तव्य होतं. अमोल पाळेकर सारखा माणूस तिथे सांगतो की हेही नाटक अत्यंत महत्वाचं आहे. की माझ्यासाठी असं वाटतं की नुसती नागपूरची नाही तर महाराष्ट्रामधली आंबेडकरी चळवळ, खरं म्हणजे मी बोधी चळवळ म्हणायला पाहिजे, कारण मी एकदा जर ते व्रत स्वीकारलेलं असेल तर मला परत मागे जायला काही कारण नाही. आणि माझ्यासाठी आधीचे जे काय जो होता माझा काही विभाग पण 2001 पासून मला वास्तविक आम्ही 2003ला बोधी नाट्य परिषदेची स्थापना केली. आणि सगळेजण असं म्हणायला लागले काय यांचं काय चाललेलं आहे, यांनी आणखी एक गट पडला. होते आधी दलित साहित्य, आंबेडकरवादी साहित्य, आणखी काय 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 नावं सगळी त्याच्यामध्ये होती. आणि मग आणखी एका नावाची भर पडली. तो केले हे सांगतो एवढ्यासाठी की आणि अनेक वर्ष प्रयत्न करतोय की नागपूरमध्ये बोधी कला संगीती घेता येईल का. वीरेंद्र बसलेला आहे. त्याच्यासाठी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुखवंत. म्हणजे आपण सगळे अवघे नाही, सगळे महाराष्ट्रातले आणि बरोबर त्याच्याबरोबर भारतातले सगळे. आणि आंबेडकरी बुद्ध विचार आणि विशेष म्हणजे सम्राट अशोकाची जयंती तर बाबासाहेबांनी बुद्धाच्या इतकी जोरात करायला पाहिजे. पण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण केली की बुद्धाची जयंती पण आपण साजरी करत नाही. मला मोठं आश्चर्य वाटतं असं का घडलं असेल. बाबासाहेब नाही तर बुद्धही नाही आणि बुद्ध नाही तर बाबासाहेब नाही. त्या एकाच नाण्याच्या 5 बाजू आहेत हे लक्षात ठेवा. आणि एकही कोपरा जर त्यातला गेला ना रुपयातला नाही अजून तुमच्या लक्षात आलं मला प्रश्न पडलेलाच आहे रुपयाला 5 बाजू कुठे आहेत म्हणून. तर केतनबद्दल थोडंसं बोललं पाहिजे कारण नाहीतर तो म्हणेल म्हणजे तो आहे तिथे आता तिकडे वरती घर बघू नका मनातल्या मनात इथेच बसलेला आहे आपल्या समोर आहे. त्याला हार घातला म्हणजे तो संपलेला नाही. आणि कलावंत कधीही संपत नसतात. जशी मोठी माणसं संपत नाही तसे कलावंतही कधी संपत नाहीत. केतनचे कविता संग्रह सूर्यकंगन, मार्शल रेस, डेबोपून, मकाबी, हेमलॉक, नोबल ट्रूथ आणि त्याच्यात ध्वनिफिती आहेत 5. हे स्मरण युगंधराचे, कारवा निळ्या पाखरांचा, ऋण भीमाचे, रम्य झाली पहाट, गरजा जय जयकार भीमाचा.
तिकडे गरजा जय जयकार कोणाचा, क्रांतीचा, इथे भीमाचा, आणि भीम म्हणजे परत क्रांती. पण तिकडे क्रांतीच म्हणणार, ते काय भीमाचा म्हणणार नाही, कारण आपलं नातं बाबासाहेबांशी आहे, त्यांचं नातं त्यांच्याशी आहे. असे वेगळे वेगळे संदर्भ छोट्या छोट्या म्हणजे शब्द जरी असे वाटत असले, ते काय शब्दांचा कसलं काय, शब्दांनाच फार महत्व आहे. नाहीतर शेक्सपियर असं म्हणाला नसता नावात काय ठेवलंय, त्याला पक्का माहित होतं नावातच सगळं ठेवलेलं आहे. नाही तर रामागोमा, श्रीगंधा आणि सिद्धार्थ गौतम वगैरे ही जी नावं जे येतात ना, ओळखणार कसं कुणाला. तर आपलं सिद्धत्व, आपण आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या गोष्टींची फार मोठी आवश्यकता आहे. नागपूरमध्ये गांधी आंबेडकर या माझ्या नाटकाचे 4 प्रयोग ॲडव्होकेट विमल सुंदर चिमनकरांनी नागपूर, वर्धा, अमरावती इथे प्रयोगित केले होते. 4ही प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळाला होता. मी नागपूरला आलो होतो. बर्डीच्या समता संघर ऑफिसात चेतनची माझी पहिली ओळख झाली आणि असे लक्षात आले की चेतन आणि विमल सुरे यांचं नातं मोठं विलक्षण आहे. चेतन काय म्हणतो त्याच्या कवितेबद्दल, त्याचं स्वतःचं भाष्य आहे. मी माझ्या कवितेला जीवनाच्या झोतबट्टीत सतत भाजत असतो. तिला जखमांचा चिखल तुडवायला लावतो, तिला वेदनांच्या उकळत्या तेलात लोटतो, तिच्या अनंग देहावरून तप्त उन्हाच्या झळा फिरवतो आणि शेवटी सत्याच्या सरणावर निजवून तिचे अविनाशित्व तपासतो. तेव्हाच नोबल ट्रूथचा जन्म होतो. माझी संपूर्ण कविता समष्टीचे महावाक्य आहे. विश्वशांती हे या कवितांच्या काळीच काळांचे प्रयोजन आहे. नोबल ट्रूथ मध्ये केवळ 5 दीर्घ कविता आहेत. सुखो बुद्धानम उपातो ती 30 पानांची आहे. दुःख प्राणांच्या देठावरील कुल 64 पानांची आहे. उडून जा रे माझ्या लाडक्या दुःखा 27 पानांची. तृष्णा दुःखाची आद्य जननी 31 पाने आणि दुःख निरोध 26 पाने, अशी 178 पानांमधून मगाशी असं म्हणालो की केतन मधली जी क्षमता आहे ती महाकवीची आहे. आता महाकवी म्हणायचं की महाकाव्यकार म्हणायचं, कुठला शब्द चांगला वाटतो? लोक प्रतिक्रिया हे असलं पाहिजे आणि केव्हाही आपण जागरूक असलं पाहिजे प्रतिसाद देण्यासाठी. चौफोर कालवडलेले विश्वाचे आभारी त्या केतनची कविता आहे. चेतनची चौफेर काळवणले विश्वाचे आभाळ, तृष्णेच्या विजांचा सुरू स्वैर अनर्तन, तोफांच्या बिभत्स गडगडाने थरारलेले मानवतेचे काळीज, वैरांच्या भीषण कल्लोलात आक्रंदते धरती, माणूस उठलाय माणसाच्या जीवावर, अवकळा दाटली प्राणांच्या कडेकपारीत, साम्राज्यवादी राष्ट्रांच्या बुभुक्षित टोळ्या युद्धाच्या अग्निद्वारावर भासतायत अवसरवादाच्या रुचकर पोळ्या. गेली काही वर्ष जगभर युद्धाचे ढग आपण पाहतो. इस्रायल, गाझा, हमास, रशिया, युक्रेन आणि भारत पाक तर नेहमीच युद्धाच्या मूडमध्ये अमेरिका माजलेल्या सांडाप्रमाणे जगभर हैतोत घालत असते. हे सगळं पाहता काव्यकार केतन पिंपळापुरे यांची कविता आशेचा नवा किरण ठरते. जगभर शांतता नांदायची तर बुद्धाशिवाय कोण आहे? ज्या दिवशी सारे विश्व शांतीचं बुद्ध तत्व अंगीकारेल त्या दिवशी जगभर शांतता नांदेल. पण त्यासाठी युद्ध तृष्णा बाजूला ठेवावी लागेल. युद्ध खेळून झाल्यावर रक्तपात केल्यावर सम्राट अशोकानं पश्चातापानं हळहळला आणि बुद्ध तत्व अंगी लेऊन शांततेनं जगातील सर्वश्रेष्ठ साम्राज्य उभं केलं. शांततेमध्ये एवढी ताकद आहे. आणि जिथे जिथे शांतता असते, आणि गंमत अशी आहे की बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आपण सगळ्या लोकांनी शांतता स्वीकारलेली आहे. मगाशी जो मुद्दा होता चळवळीचं काय झालं, तर चळवळ दुसऱ्या दिशेने गेली, स्वतःला वैयक्तिकरित्या उभी करत राहिली आणि वैयक्तिकरित्या उभी केलेल्यामुळे मग बाबासाहेब म्हणाले होते की तुमच्या उत्पन्नातला की 10% 20% भाग कशासाठी द्या. मधल्या काळामध्ये खूप गोष्टी अशा घडल्या समाजामध्ये. मी काय मुद्देसूद बोलेन असं नाही. चळवळीच्या नावाखाली मुंबईमध्ये अधिक वेगळं उदाहरण झालं. आम्ही बँक काढली होती, परिवर्तन बँक नावाची. आम्ही पण 1,000 रुपये शेअर घेतले आणि 7 वर्षानंतर ते सगळं लोन, बँका कशा बुडतात त्या अशाच बुडतात. पैसे जमा झाले, लोन कोणा तरी अख्खं लोन देऊन टाकलं, काय थोडेसे शिल्लक ठेवले, कोण जाते बघायला, आणि बँक बंद करून टाकले. हे एक उदाहरण. दुसरं उदाहरण तुमच्याकडे इकडची विदर्भातल्या खायकर नाव घेऊन बोलतो, भीती वाटत काही कारण नाही. नसेल त्यांनी केलं तर इथे समता सैनिक दलाचे इथे बसलेले आहेत, सारीपुत्र त्यांच्याकडे येऊन सांगावं, मी त्यांची इथे येऊन माफी मागेन.
आम्ही सुद्धा बुद्धविहाराच्या बाजूनं 5,000 रुपये दिले होते. अनेक लोकांनी लाखो रुपये गोळा झालेत. चॅनल काढलं, कोणाला विकलं त्याचा शोध तुम्ही पत्रकार असाल. इथे आमचा मित्र आहे बसलेला, केवळ जिवंत आहे. तर हे आपल्याकडे चित्र आहे. दुसरे पत्रकार होते, त्याने तिकडे नागपूर मुंबईमध्ये सम्राट नावाचं, बरं एक वर्तमान चालत नाही वर्तमानपत्र, तुम्ही लगेच आणखी वेगळ्या वेगळ्या कसे वर्तमानपत्र काढतात. एक तर चालू दे, तिथे त्यांच्या बरोबर राहा आणि त्यांच्याबरोबर जसं टाटा बिर्ला किंवा ही सगळी माणसं किंवा टाइम्स ऑफ इंडिया असेल किंवा इंडियन एक्सप्रेस असेल, तेच त्यांचे 10 वर्तमानपत्र काढतात एकाच वेळी आणि जगातला सगळ्याकडचा पैसा लुटतात. हे तुम्हालाही जमू शकतं. पण असं न करता आपण जर आपल्याच माणसांना फसवणार असो तर कसं चित्र उभं राहणार आहे. आणि हे जर होणार नसेल आपल्याकडून तर निदान मग त्याचे परिणाम काय झाले. मधल्या कालखंडात आमच्या संस्थेबद्दलची एक बारीशी गोष्ट सांगतो तुम्हाला. डॉक्टर सुरेश मेश्राम हे नाव तुम्ही ऐकलं असेल. मी चंद्रशेखरचे थोरले बंधू, ते माझे मित्र आणि आम्ही गोदी नाट्य परिषदेमध्ये एकत्रित आहोत. आमचे मित्र इमो नारनवरे ते चांगलं माहीत असणार. तर झालं असं की आम्हाला दुसरा नाट्य महोत्सव घ्यायचा होता मुंबईमध्ये आणि त्यांनी त्याच्या खूप जवळच्या मित्राला फोन केला. अरे म्हणाला की थोडी काय मदत करता आली तर बघ. दादर टीटीला त्या सर्कलमध्ये मी तो आणि मी गाडीमध्ये बसलेलो होतो. तर माझ्या समोर त्यांनी फोन केला आणि मग तुम्हाला लागलं नाही तर दिले असते वगैरे, पण ते काय झालं मी मध्येच कोणाला तरी दिले. मी लगेच याला चिमटा काढला, म्हटलं गप्प बस. आणि त्यांनी फोन ठेवला. मी म्हटलं याचे भीक मागण्याचे धंदे करायचे नाही. का नाही करायचे. गयावया करून समोर त्याला पैसे मागायचेच कशाला. आपण काय रस्त्याचे भिकारी आहोत. दादा मला 1 रुपया दे. आता भिकारी पण 10 रुपये मागतात. दादा 10 रुपये दो ना. अरे 1 रुपये होत नाही त्याचं. तर हे जे भिकारी पण जे समाजाला लागले वेगळ्या वेगळ्या कारणाने, माझा मित्र असला तरी मी हे सांगू शकतो. याचं कारणच आहे की त्यानंतर आम्ही एकाही माणसाकडे कधी असं म्हणालो नाही की जरा आम्हाला आर्थिक मदत करा. जे आमचं बळ असेल आणि जेवढं शक्य असेल. 48 कार्यशाळा केल्या म्हणजे काय आम्ही काही उपकार केले नाहीत. आमची इच्छा होती अजून की मराठी साहित्य हे सुधारलं पाहिजे. मी म्हणतो मराठी साहित्य केवळ आंबेडकरवादी साहित्य नाही किंवा कुठल्या गल्लीबोळातलं साहित्य नाही किंवा समरसवादी साहित्य नाही. भारतातलं सगळं रामायण महाभारतापासून तिथपासून सगळं बदललं पाहिजे. सगळं पिराटामध्ये आलेलं असेल. अश्वघोषाने बुद्धाचं चरित्र दिलं असेल किंवा त्याच्या भावाच्या संदर्भातलं सौंदरानंद हे नव्यानं लिहिता आलं पाहिजे. काय करते आमचं साहित्य. व्यक्ती मधले संघर्ष दिसतात.